माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर सण वार उत्सव उपक्रमात नवीन वर्ष पहिला सण मकर संक्रांत आज कर. तर त्रिवेणी सुग्रण जागरमध्ये तुम्हाला मी पारंपरिक धिरडे पण जरा आगळे वेगळे बघूया. तर सर्वप्रथम 1.5 वाटी चना पीठ घेतले, अर्धा वाटी जाड कणिक घेतली, मीठ, बडीशोप, अजवा, तसंच आपलं मसाल्यातल्या डब्यातले सर्व साहित्य सर्व घेऊन आपण सर्व छानपैकी मिक्स करून घेऊया. चण्याच्या पीठ आणि गव्हाच्या कणकेमध्ये मी तिखट मीठ मसाले आपल्या आवडीप्रमाणे चवीप्रमाणे टाकले व पीठ अशा प्रकारे भिजवून घेतले. हे पीठ भिजवल्यानंतर जर आपण समजा अर्धा तास 1 तास जर ठेवले तर धिरडे खूप छान जाळी पडते. तर चला तर बघूया. आपण थोडा वेळ पीठ ठेवते, नंतर आपण धिरडे करायला घेऊ. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी करीच्या दिवशी प्रत्येकजण धिरडे हे पदार्थ करतात. पीठ 1 तास मुरू दिल्यानंतर त्यामध्ये थोडी कोथिंबीर आणि तीळ टाकली. आता आपण छानपैकी तवा गरम करत ठेवूया, त्यावर धिरडी करूया. तवा छान तापला आहे, तव्यावरती आपण धिरडे पसरवतो. धिरडे पसरून झाले. थोड्या वेळानंतर आपण दुसरी बाजू उलटूया. एक बाजू धिरड्याची झाली, आपण ती उलटून दुसऱ्या बाजूला पलटली. सर्वप्रथम जर बघितलं तर सुरुवातीचे 1-2 धिरडी बरोबर निघत नाही. एकदा तवा छान तापला की धिरडी खूप छान निघतात. अशा प्रकारे धिरड्याचं पीठ आपण भिजवून घेणे. अशा प्रकारे जाळीदार धिरडे तयार होतात. धिरडी आपण चटणीसोबत, लोणच्यासोबत किंवा दहीसोबत पण खाऊ शकतो. असा हा खानदेश बागलांचा धिरडी पदार्थ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व स्वतः पण बनवा. आपले धिरडे तयार झाले, या खायला. संक्रांतीच्या करी दिवशी नणंद भावजाई एकमेकाची चेष्टा करतात. गाडवावर बसून या हो भावजाया, काय तर म्हणे धिरडे खायला. नंदांना पण बोलतात ते तसंच.